नमस्कार. घर प्रमुख न्यूज. मिरजेत बेकायदेशीर पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांचा मोठा छापा. 22 जण चौकशीसाठी ताब्यात. शहरात खळबळ. मिरज प्रतिनिधी. मिरज शहरातील एसटी स्टँड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांच्या क्लबवर मिरज शहर पोलिसांनी धाडसी छापा टाकत तब्बल 22 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. अनेक दिवसांपासून या ठिकाणी बेकायदेशीररित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नियोजनबद्ध छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून पत्त्यांचे संच, अनेक मोबाईल फोन तसेच इतर साहित्य जप्त केले. शहरातील अत्यंत वर्दळीच्या एसटी स्टँड परिसरात हा क्लब सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी सुरू असून या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार कोण, हा क्लब किती दिवसांपासून सुरू होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह गजानन बिराजदार, शक्ती पोखलेकर, सचिन काकडे, किरण पुजारी, सचिन एवळे, राहुल गोसावी, मिलिंद पाटोळे, संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.